स्थानिक स्वराज्य संस्था आरक्षणाबाबत आता सुप्रीम सुनावणी होणार आहे। निवडणुका होणार की पुढे ढकलल्या जाणार, आज या संदर्भातला फैसला होणार आहे। आरक्षण मर्यादा काही ठिकाणी ओलांडली गेली आहे, त्यामुळे निवडणुकांचं भवितव्य सध्या अधांतरी आहे आणि सुप्रीम कोर्टातल्या या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष आहे, राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे, नेते मंडळींचं लक्ष आहे। तर निवडणुकांवरची ही टांगती तलवार कायम आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसंदर्भातली, त्यामुळे आज सुप्रीम कोर्टाची सुनावणी महत्त्वाची ठरली आहे। जर उद्या या प्रकरणामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने 50% आरक्षण ठेवा असे निर्देश दिले किंवा राज्य शासन आणि राज्य निवडणूक आयोग यांनी जर स्वतःच आम्ही आता हा 50%चा नियम पाळू असं जर काही विधान केलं, तर ज्या नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुका आहे त्यावर काहीसा परिणाम होईल। जिथे जिथे 50%पेक्षा आरक्षण जास्त झालेलं आहे तिथे नव्याने आरक्षण, त्यानंतर नामनिर्देशन पत्र आणि निवडणुकीची प्रक्रिया घ्यावी लागेल। कदाचित इतर ज्या नगरपालिका आहे किंवा नगरपंचायती आहे ज्यामध्ये इफेक्ट पडलेला नाही त्याची निवडणूक प्रक्रिया ही जशी जशी पुढे सुद्धा जाऊ शकते, त्यामध्ये एखाद्या वेळी बदल होणारही नाही। त्यांची संख्या जास्त आहे। जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकांमध्ये मात्र अद्याप निवडणुकांची घोषणा न झाल्याने आरक्षण हे पुन्हा नव्याने करता येऊ शकतं। मात्र थोडाफार निवडणूक कार्यक्रमामध्ये पूर्वीच्या जो काही होता त्यामध्ये थोडासा बदल किंवा विलंब होण्याची शक्यता आहे, मात्र त्याला फारसं रिशेड्यूल करण्याची गरज पडणार नाही। महानगरपालिकांमध्ये आरक्षणाची प्रक्रियाच आता अंतिम टप्प्यात आलेली असल्याने आणि त्यांची संख्या केवळ 2 असल्याने महानगरपालिकेवर फारसा फरक पडणार नाही असं दिसतं। त्यामुळे काय नेमके महत्त्वाचे मुद्दे आहेत आपण या प्रतिक्रियेद्वारे ऐकलं। मात्र दिल्लीमध्ये या संदर्भात काय हालचाली आहे जाणून घेऊया। आमच्या प्रतिनिधी उर्वशी खोना आपल्या बरोबर जोडल्या गेल्यात। उर्वशी, आज अत्यंत महत्त्वाची सुनावणी, आत्ताची प्रतिक्रिया आपण पाहिली आणि हे सगळ्याच मुद्द्यांचा आज अंतर्भाव असणार आहे। काय या दृष्टीने सगळ्या हालचाली दिसत आहेत आता? नक्कीच अनुपमा, महत्त्वाची सुनावणी, कारण की काही महापालिका, जिल्हा परिषद आणि काही ग्रामपंचायत इथे 50 पेक्षा जास्त आरक्षण आढळल्यास हे कुठे ना कुठे लक्षात आलं आहे आणि म्हणून संपूर्ण निवडणूक प्रक्रिया कुठे ना कुठे धोक्यात आहे का हा प्रश्न निर्माण झाला आहे। आणि म्हणूनच सर्वोच्च न्यायालयाने मागच्या 2 हिअरिंग्समध्ये कडक शब्दात हेही सांगितलं आहे की जर हे जागोजागी बघितलं गेलं आणि सर्वोच्च न्यायालयाचे जे निर्देश आहेत ते पाळण्यात नाही आले तर कुठे ना कुठे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जे आहेत ते स्थगिती पण होऊ शकतं, वेळपत्रक कुठे ना कुठे विलंब पण होऊ शकतो त्याच्यात आणि वेळपत्रक हा चेंज पण होऊ शकतो। आणि म्हणूनच ही खूप महत्त्वाची सुनावणी आहे असं समजण्यात येत आहे। मागच्या जे हे आहे सुनावणी आहे त्यात हे बघितलं गेलेलं की जे राज्य सरकार आहे त्यांनी वेळ मागितलं होतं, पूर्ण डेटा जे सर्वोच्च न्यायालय समोर देण्यासाठी, आणि म्हणूनच आज ही सुनावणी ढकलण्यात आली आहे। आता पुढे आज नेमकं काय कोर्ट सांगतोय हे बघणं खूप गरजेचं आहे। स्थगिती होते का, वेळपत्रक चेंज होतं का, की किंवा काय निर्देश जे दिले जातात, या सगळ्या गोष्टींवरती आज लक्ष आहे। 10:30 वाजता मेन्शनिंग होणार आहे या पूर्ण प्रकरणाची आणि त्यानंतर ही सुनावणी कधी होणार आजच्या दिवशी ते समजून येणार आहे। 10:30 नंतर ही सुनावणी असणार आहे। जरूर लक्ष ठेवून राहा। वेळोवेळी आपण चर्चा करूया। उर्वशी, धन्यवाद तुर्त्यास दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।